चा निकाल लागण्यासाठी आम्ही नगर परिषद संघर्ष समितीच्या मार्फत सर्वपक्षीय नागरिकांना पुढाऱ्यांना एकत्र येऊन आम्ही आवाहन केलं आहे। त्यांनी यामध्ये आम्हाला सहभाग दिला आहे आणि त्यांचंही आम्हाला समर्थन आहे की या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर पूर्णतः बहिष्कार राहणार। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार बहिष्कार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार बहिष्कार। नमस्कार, सत्य जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 8 गावांच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। आमगाव नगर परिषदचा विषय पेटला। राज्य सरकारने प्रलंबित ठेवलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी नागरिकांचा एल्गार। आज नगर परिषद आमगाव संदर्भात प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे। राज्य सरकारने 2017ला नगर परिषदेची स्थापना केली आणि तो प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये तो न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी अद्यापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही। यासाठी नगर परिषद संघर्ष समितीने अनेक वर्षापासून संघर्ष केला, अनेक आंदोलन केले, ठिय्या आंदोलन केले, उपोषण केले, परंतु राज्य शासनाने अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरण हा राज्य शासनाच्या वतीने आजही न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे 8 गावातील 30,000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत। शोकांतिका ही आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना भरपूर आहेत, पण त्या योजनाचा लाभ एकही नागरिकांना मिळत नाही। ते घरकुलचा प्रश्न असो, शौचालयाचा प्रश्न असो किंवा विविध योजनांचा प्रश्न असो, आजपर्यंत राज्य शासनाच्या 10 वर्ष न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आमगावातील समाविष्ट 8 गावे हे योजनांपासून वंचित आहेत। याने योजना भरपूर आहेत, पण योजनांचा लाभ आणि लाभार्थी हे शून्य आहेत। राज्य शासनाने याकडे कोणतीही दखल घेतली नाही। अनेक निवेदने लोकप्रतिनिधींनी संघर्ष समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे अनेकदा दिले, परंतु त्या निवेदनांना राज्य शासनाने केराच्या टोपलीमध्ये टाकून ठेवलं आहे। त्यामुळे संघर्ष समितीने आता हा निर्णय घेतला आहे की अंतिम निर्णय घ्यायचा आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये व तदनंतर जे काही निवडणुका राहतील त्यांवर आम्ही सामूहिक बहिष्कार घालणार आहोत। 8 गावातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत राज्य शासन न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली लावत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे कोणतेही निवडणुका येतील त्या सर्व निवडणुकांवर आम्ही सामूहिकरित्या बहिष्कार घालण्याचा हा निर्णय घेतला आहे नागरिकांनी आणि राज्य शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालावं, जेणेकरून न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली काढता यावं आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या। आणि एक विशेष बाब म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला आहे आणि त्यांना अपयश आलं आहे, त्यांच्याशी निवेदन आहे की लोकसभा आणि तदनंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी घेतलेला सामूहिक मतदानाचा बहिष्कार हा कायम राहील। त्यासाठी त्यांनी पाठिंबा द्यावा, अन्यथा आपल्या ठिकाणी स्वस्थ बसावे, जेणेकरून नागरिकांनी घेतलेल्या उठावामध्ये त्यांनी धुडगूस घालू नये आणि नागरिकांच्या सोबतीने ते समोर यावं। या आंदोलनात, या भूमिकेत सर्व नागरिक एकमताने समोर आले आहेत। राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष घालावा, अन्यथा संपूर्ण 8 गावे लोकसभा निवडणुकीच्या नंतरही येणाऱ्या निवडणुकांवर सामूहिकपणे बहिष्कार घालणार आहे आणि त्याचा निर्णय झालेला आहे।